आतून दत्ता सगळे बोलवा चला या इकडे. हो अच्छा मोबाईल आपलं घ्या. या चला. बापू पूर्ण मागे माग सर जा. या साहेब या इकडे या थोडं इकडे. बघत यायला नाही लागणार प्लेटला. नाही थोडं काढून टाकूया आपण. चालू झालं काढून घेऊ आपण. हे बघू पटला. रोज असते एक दिवस 20 वर्ष झालं साहेब फुलं कधीच नाही असं नाही. लहान फुल कसं नाही ठीक आहे कर्दळीचं सूर्यफुलाचं काय एक कुठे मॅडम या या चला कुठे दोघी या दोघी सर. भैया ये ना वीडियो वाली टीम आजकाल आता रीलचा जमाना आहे ना. रील स्टार आहे मोठ्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही. छोट्या सगळी गावडीला घेऊ. गावडी दिसणार ना. रस्ता सुरक्षा अभियान यासाठी सदर रॅलीचे आयोजन उपप्रादेशिक कार्यालय बारामती मार्फत आयोजन करण्यात आले आहे. 36वा रस्ता सुरक्षा अभियान उपप्रादेशिक कार्यालय बारामती
बारामती तालुका विद्यार्थी वाहतूक संघ बारामती यांच्यामार्फत आयोजन करण्यात आले आहे. रस्त्यावरील 36वा रस्ता सुरक्षा अभियान विद्यार्थी वाहतूक संघ बारामती यांच्यामार्फत करण्यात आले आहे. रस्त्यावरील वाहतुकीची शिस्त पाळण्यासाठी नाही बाबा रस्त्यावरील वाहतुकीची शिस्त पाळण्यासाठी दुचाकीवर हेल्मेटचा वापर करावा. 4 चाकी वाहन चालवत असताना सुरक्षा जीवन रक्षा. दारूची नशा करी आयुष्याची दुर्दशा. विनाकारण हॉर्न वाजवू नका. सीटबेल्टचा वापर करा. चला 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 यार अरे चार चाकी वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करावा. 2 चाकी वाहन चालवत असताना हेल्मेटचा वापर करा. दारूची नशा करी आयुष्याची दुर्दशा. विनाकारण हॉर्न वाजवू नका.
घ्यायला मागे राहू नका. ही नाव कुठं गुंतली आपली. हा शिवाजी उद्यान पासून बरोबर ना. अतुल गाडीतला घाला ना की गाडीतला 212 काय काय एक एक खुर्ची साहेब या की तुम्ही मॅडम तुम्ही या ना पुढे या सगळेजण या बाकी या की पाहिजे का कार्यक्रम आयोजित करताना असं का. मागच्या थांबू. ॲम्ब्युलन्स जाऊ दे. जाऊ दे. रॅली आरटीपीची. नाही काय नाही. आता काय करतो. हॅलो जाऊ दे बसते जाऊ दे.
ही मध्ये कशाला घातली असं टमकी टमकी आमची एका बाजूला साईडला घ्या साईडला घ्या यांच्या मार्फत करण्यात आले आहे जीवन रक्षा सडक सुरक्षा जीवन रक्षा. जय हिंद सर. विठ्ठल लगे विठ्ठल लगे होय होय गाड्या मस्त थांबतात. रस्ता सुरक्षा अभियान 2025 रॅलीचे आयोजन बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती शाखा रस्ता सुरक्षा अभियान 2025 सदर रॅलीचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती वाहतूक शाखा बारामती विभाग व बारामती तालुका विद्यार्थी वाहतूक संघ बारामती यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
2025 याच्या अंतर्गत आज आपण ही रॅली आयोजित केलेली आहे. अत्यंत यशस्वी आणि नियोजनबद्ध अशा रॅलीचं आयोजन आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी केलेलं आहे. मुळात ऍक्च्युली स्कूल बस चालवणं हे एक जिकरीचं काम आहे, कारण तुमच्या हातामध्ये लहान मुलांचा जीव असतो. अशा सर्व लहान मुलांना तुम्ही घेता, स्कूलमध्ये सोडता आणि परत माघारी आणता, म्हणजे त्या वेळापुरतं तुम्ही त्यांचे पालक असता. तर रस्त्यावर जेव्हा गाडी चालवता त्यावेळेस ती वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे. आज आपण इथून गेलो, सगळ्या घोषणा दिल्या, पण त्या घोषणांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. निश्चित मला खात्री आहे की तुमची संघटना जेवढी छान आहे आणि तुमचं नियोजन एवढं छान आहे की तुमच्या बरोबर इतर जे काही सदस्य असतील त्यांना सुद्धा तुम्ही ह्या सूचना नक्की देताल. आज मला काही लोक असे म्हणले की आम्हाला 26 तारखेच्या रॅलीला यायचं आहे. ऍक्च्युली आम्हाला असं कळालं होतं की 26 तारीख जमणार नाही, म्हणून आम्ही आज रॅलीचं आयोजन केलं होतं. पण जी काही 26 तारखेची रॅली आहे त्यात सुद्धा तुम्हाला निश्चितपणे आम्ही सहभागी करू. मोटर ड्रायव्हिंग स्कूल 26 तारखेला मोटर ड्रायव्हिंग स्कूल. ऍक्च्युली 26 तारखेला जी आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला घेऊ. आज पुन्हा एकदा इथं मी आभार प्रदर्शन करतो. तुम्ही आलात, सहभाग नोंदवला आणि आम्हाला ही रॅली यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदत केली, त्याबद्दल मी या सगळ्यांचे आभार मानतो. आणि इथून पुढे असंच सहकार्य तुमचं आणि आमच्यावर राहू द्या. इथून पुढे आमच्याकडून जो काही निरोप तुम्हाला द्यायचा आहे तो दिल्यानंतर तुमच्याकडून तात्काळ कारवाई होईल आणि सहकार्य मिळेल अशी एक अपेक्षा ठेवतो आणि इथं मी थांबतो. धन्यवाद. सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि आपला कार्यक्रम संपल्यासाठी चहा घेऊ आणि समाप्त करू. ठीक आहे, या. सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. याचा मूळ उद्देश, तसे बरेचसे काही उद्देश आहेत. मूळ उद्देश असा आहे की आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करतो की रस्त्यावरती ज्यावेळेस गाड्या वाहतूक होत असते त्यावेळेस ऍक्सिडेंटचं प्रमाण कमीत कमी 0.001% जरी आमच्याकडून कमीत कमी झालं तर थोडाफार आमच्याकडून पण सहभाग राहील त्याच्यात. तर सगळेजण आम्ही आलोत, आम्हाला संधी दिली तुम्ही, त्याबद्दल आमच्याकडून आभार. एक मिनिट फक्त एक तुम्हाला मी सांगतो, आज मी जी तुमच्या पुढे उभा आहे ती फक्त सीट बेल्ट म्हणून उभा आहे. बघ मागच्या माहिती आहे साहेबांना, माझा ऍक्सिडेंट झाला चौकड्यापासून काही कारण नव्हतं का गाडी माझ्या हातात न गेली मला समजलं नाही. साधारण 60चं स्पीड असेल आणि गाडी एकाएकी खाली गटरामध्ये गेली. ते गटर असं होतं की त्या मला गाडी किल्यांनी उचलल्याशिवाय गाडी निघू शकत नव्हती. माझा चेंबर फुटला काय, पण मला काय झालं नाही, फक्त सीट बेल्ट म्हणून मी स्थिर झालो एका जागेवर. त्यानंतर मी तिथे एक JCB होता, JCBनी रेवल केली, उसकी बारकी क्रेन आणून माझी गाडी काढली आणि तिथे रिपेअर करून नंतर आलो. म्हणून मी काय सांगतोय, साहेबांनी तेव्हा तुम्ही आता सगळ्यांनी आपण जी घोषणा दिल्या साहेब म्हणून त्याचं पालन करा. आता ह्यांच्यामुळे मला आठवण झाली खरं होतं. आता आज मी तुम्हाला दिसलो नसतो. नाही, बहुतांश वेळा सगळ्या गोष्टी असतात आपल्याकडे आणि नियमाचं पालन करत नाही आपण. आता रस्त्याने जाताना आपण जरी घोषणा दिल्या तरी कित्येक ठिकाणी आपण बघितलं की लोक 2 व्हीलरवर हेल्मेट घालत नाहीत. आणि आपला शरीराचा मेंदू हा एक अत्यंत नाजूक भाग आहे. ज्यावेळेस तुम्ही गाडीवरनं पडता, स्किड होता गाडी, त्यावेळेस मेंदू पहिल्यांदा रस्त्यावर आपटला जातो. आणि जर माणसाच्या मेंदूला इजा झाली तर बाकी त्याला काही त्याला उपाय नाहीये. हातपाय तुटला किंवा काही झाला, निकामी झाला तर त्याला थोडक्या मध्ये आपण त्याला काहीतरी दुसरा हातपाय कृत्रिम लावून त्याला त्या पद्धतीची सुविधा देऊ शकतो. पण मेंदू गेला तर माणूस पूर्णपणे निकामी होतो. त्यामुळं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या सगळ्यांनाच माहिती असतात ऍक्च्युली, पण आपण त्याचा वापर करत नाही. आणि मी मगाशी म्हणलं ना, जसं स्कूल बस आहे, स्कूल बस हा समाजातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. कारण समाजाचं जे उज्ज्वल भविष्य, उद्याचं जी लहान मुलं आहेत ती तुमच्या हातात असतात. एक स्कूल बसचा ड्रायव्हर म्हणजे 40 मुलं घेऊन जाणारा, 30 मुलं घेऊन जाणारा तो व्यक्ती असतो. आणि
त्याचं जे वागणं आहे त्याच्यावर त्या 40 मुलांचा जीव किंवा त्यांचं आयुष्य डिपेंड असतं. काही वेळेला दुर्दैवानं गाडी रिव्हर्स घेताना तुमचं दुर्लक्ष होतं, मागच्या साईडला कोण आहे बघितलं जात नाही. आपल्याकडे अशा घटना होत नाहीत किंवा होणार नाहीत याच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करू, परंतु त्यासाठी खबरदारी घेणं आणि कायम त्याच्याबाबत तुम्ही साशंक किंवा सजग असणं ही फार महत्वाची गरज आहे. यावेळेस तुमच्याकडून कुठलंही दुर्लक्ष होईल, निश्चित अपघात घडतो आणि अपघातामध्ये ज्यावेळी हानी होते ती न भरून येणारी असते. एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा एक माणूस मरतो त्यावेळेस ते संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं आणि भारतामध्ये सध्या नोकऱ्यांची वानवा आहे. त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा जो आर्थिक भार आहे तो कुणालाही दुसऱ्याला पेलवता येत नाही. अशा वेळेस काळजी घेणं एवढंच आपल्या हातात आहे. तर इथून पुढे आपण एक प्रतिज्ञा घेऊ. प्रतिज्ञा आहे का आपल्याकडे आता इथं? वाहतुकीच्या नियमांचं पालन करू असे हात वर घेऊन आपण एक प्रतिज्ञा घेऊया आणि आपण हा कार्यक्रम इथे संपूया. एक मिनिट सगळ्यांच्या वतीने मी येत्या 15 ते 20 दिवसात आपण आमच्यासाठी एक कार्यशाळा घ्यावी. हो, कार्यशाळा घेऊन सर्व शाळेचे प्रिन्सिपल, गट शिक्षण अधिकारी आणि ह्या सगळ्यांच्या मार्फत आता आमची अशी सोय, आम्ही वाहतोय सगळं करतोय. ह्यातले काही 30 वर्ष, काही 40 वर्ष, काही त्यापेक्षा जास्त आहेत, पण आजपर्यंत आम्हाला कुठं पार्किंगची सोय नाही. फक्त तुम्ही आम्हाला कार्यशाळेचे हे जे निश्चितपणे आपण आहे ना सहकार्य करावं. तुमचे जे असते ऍक्च्युली कायद्यामध्येच तसं बंधन आहे. स्कूल बस नियमावली जी आहे महाराष्ट्राची 2010ची, त्याच्यामध्ये जे काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये ऍक्च्युली परिवहन समिती असली पाहिजे शाळेमध्ये. नंतर आपली तुमची एक मीटिंग होणं गरजेचं आहे, जी की आपल्या कलेक्टर लेवलला असते. ऍक्च्युली अशी जरी कलेक्टर साहेबांच्या तिकडे होत असेल तरी सुद्धा आपण आपल्या लेवलला या तिन्ही तालुक्यांसाठी एक स्वतंत्रपणे जसं सजेस्ट केलेलं आहे त्या पद्धतीने एक कार्यशाळेचं आयोजन करू. त्यामध्ये तुमच्या समस्या काय आहेत आणि आमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे, की आम्हाला तुम्हाला काय नियम काय असतात ते सांगणं गरजेचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह तिथं आपण करूया. आणि थोडा रस्ता सुरक्षा अभियान ज्यावेळेस समाप्त होईल म्हणजे 31 तारखेनंतर, तर त्याच्यानंतर आपण तशा पद्धतीचं एक कार्यशाळेचं आयोजन करू, ज्यामध्ये तुम्हालाही तुमच्या काही म्हणजे अडचणी असतील त्या सांगता येतील. आणि जे काही नियम आहे त्या नियमाच्या बाहेर जाऊन आपल्याला काय करायचं नाही, नियमात बसून आपल्याला कसं करता येईल त्याच्यासाठी आपण एक कार्यशाळेचं आयोजन करूया. ठीक आहे? तोपर्यंत ना सोमवारी मॅडम आले का नाही, काय कायद्यामध्ये तरतुदी काय आहेत त्या बघून आपण निश्चितपणे तुम्हाला जे काय आहे ते सकारात्मक आपण त्याच्यामध्ये करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे? चलो, धन्यवाद.